गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार भरलेल्या मिरच्या. त्यासाठी आपल्याला लागणार उकडलेले बटाटे, बेसन पीठ, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि चाट मसाला पावडर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, गॅसवरती तवा ठेवून 2 चम्मच बेसन पीठ चांगलं भाजून काढायचं आहे. इकडं बेसन पीठ भाजतंय आणि दुसरीकडं आपण मिक्सर करून घेतला. सगळं आपलं शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, चाट मसाला, हळद आपण काय केलं, मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याची भरडमध्येच आपल्याला हे भाजलेलं बेसन पीठ टाकून द्यायचं. आणि आपण बटाटे उकडून घेतलेले ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचे. मस्तपैकी हाताने एक जीव करून घ्यायचं. मीठ पण टाकायचं बरं का. मिरच्या आहेत आपण नाही का आतमधून त्या साफ करून घेतल्या. आता आतमधून काय करायचं, एकदम किंचितसं मीठ लावून घ्यायचं. इकडं माझी मुलगी आली रॅम्बोला घेऊन. मग काय झाली, माझ्या मुलांनी मला नाही का माईक दिला, पण मला तो वापरताच आला नाही. माझं तोंड पण हलताना तुम्हाला दिसत असन. असो, पण मी दुसरीकडे काय केलं, बॅटर तयार केलं. जसं आपण वड्यांसाठी करतो ना, सेम तसंच. का हे ना डीप फ्राय नसन करायचे, शॅलो फ्राय करायचे असन तरी होऊ शकतं, पण आमच्या घरामध्ये हे असं चालतं म्हणून तर मग मी असे डीप फ्राय केले. ते सुद्धा आपलं तेल किंचितसं सुद्धा राहत नाही. मसाला सगळा मिरच्यांमध्ये घालून बॅटरमध्ये चांगला घोळवला आणि दिला तेलामध्ये टाकून. मस्तपैकी खरपूस होईपर्यंत तळून घेतल्या. त्याच्याबरोबर पण कधी असं झालंय का हो, सगळं माईक वगैरे सगळं तुम्ही रेडी केलं आणि तुमचा आवाजच रेकॉर्ड नाही झाला. बाकी बघा, आवाजाशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपण रेसिपी एकदम फर्स्ट क्लास बनवलेली आहे. तुमच्या घरामध्ये बनवा आणि सर्वांना खाऊ घाला आणि म्हणा हॅप्पी कुकिंग.